ठाणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या सुविधा आणि किमान वेतनाबरोबरच प्रलंबित असलेली वारसा हक्क प्रकरणे प्राधान्याने मार्गी लावणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी आमदार संजय केळकर यांना सांगितले। यावेळी आयुक्तांनी ठाण्यातील कलर म्युझियम प्रकल्पाला चालना देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले। आमदार संजय केळकर यांनी आज आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत विविध समस्यांवर चर्चा केली। यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक सुनेश जोशी, सीताराम राणे, विकास पाटील तसेच अतिरिक्त आयुक्त प्रशांत लोंढे सर्व विभागांचे उपायुक्त उपस्थित होते। यावेळी आमदार संजय केळकर यांनी कंत्राटी कामगारांच्या समस्या आणि प्रलंबित वारसा हक्क प्रकरणाबाबत चर्चा केली। यावर आयुक्त सौरभ राव यांनी कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबरोबरच वारसा हक्काची प्रकरणे प्राधान्याने मार्गी लावण्यात येतील असे स्पष्ट केले। मालमत्ता विभागाचा शहरात शेकडो मालमत्ता असून त्याचा वापर भलतेच करत असून त्याचे भाडेही घेत आहे। या बळकावलेल्या मालमत्ता ताब्यात घेऊन संबंधितांना नोटीस बजाव्यात तसेच मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी श्री केळकर यांनी केली। यावेळी आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले आहे। शहरात फेरीवाला धोरण राबविण्यात न आल्याने एका फेरीवाल्याच्या जागी 10 फेरीवाले झाले आहेत, त्यामुळे नागरिकांना चालायला पदभस्त रस्ते नाहीत असे सांगत श्री केळकर यांनी फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी केली आहे। या बैठकीत मसाला गिरणी बंद करणे, अनधिकृत बांधकामावर कारवाई, महावितरणाच्या सबस्टेशनला जागा उपलब्ध करून देणे, कौशल्य हॉस्पिटल येथे पार्किंगसाठी होत असलेली शुल्क आकारणी, कंत्राटी शिक्षकांच्या समस्या, खासगी गृह संकुलांमध्ये झाडांचा फांद्यांची मोफत छाटणी, सुरळीत पाणीपुरवठा, नाळे बांधणी, विहिरींचे पुनरुज्जीवन आदीबाबत चर्चा करून तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे।